बघणार आहोत संख्या व संख्येचे प्रकार. संख्या व संख्याचे प्रकार. याचे प्रकार दोन आहेत. तर आपण पहिला प्रकार बघणार आहोत समसंख्या. समसंख्या. आता समसंख्या म्हणजे काय? समसंख्या म्हणजे काय? दुसरं आहे उदाहरण. समसंख्येचे उदाहरण. समसंख्या म्हणजे आता आपण पहिला मुद्दा घेणार आहोत. समसंख्या म्हणजे काय? समसंख्या म्हणजे काय? तर समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येला दोनने पूर्ण भाग जातो त्याला समसंख्या असे म्हणतात. हा झाला आपला पहिला मुद्दा. तर आता आपल्याला दुसरा मुद्दा घ्यायचा आहे समसंख्येचे उदाहरण. आता उदाहरण बघूया. उदाहरण शॉर्टकट लिहू. उदाहरण 0, 2, 4, 6, 9 हे झाले उदाहरण समसंख्येचे उदाहरण. आपण बघितलं आहे संख्या व संख्येचे प्रकार. त्यातला पहिला प्रकार आपण समसंख्या हे बघितलेला आहे. आता दुसरा प्रकार कोणता? तर दुसरा प्रकार आपला विषम संख्या. विषम संख्या. आता विषम संख्या म्हणजे काय? विषम संख्या म्हणजे काय व त्याची उदाहरण. विषम संख्येचे उदाहरण. आता बघूया. पहिला मुद्दा आपण पहिला मुद्दा घेऊ. विषम संख्या म्हणजे काय? विषम संख्या म्हणजे तर विषम संख्या म्हणजे ज्या संख्येला दोनने पूर्ण भाग जात नाही
त्याला विषम संख्या असे म्हणतात. विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही त्याला विषम संख्या अशी म्हणतात. आता बघूया 2 नंबर उदाहरण. एकने पूर्ण भाग जातो का? नाही. तर 1. 3 ने नाही जात. 5, 7, 9. विषम संख्याचे हे झाले उदाहरण. 1, 3, 5, 7, 9.